अनेक प्रश्न आहेत, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणं गरजेचं आहे. वैदेही, अंबादास दानवे यांच्याशी काही बोलणं झालंय का? त्यांच्याकडून काही फोनवर वगैरे प्रतिक्रिया मिळू शकली आहे आपल्याला? बघा, अंबादास दानवे यांच्याशी काही बोलणं अजूनही आपल्याला झालेलं नाहीये. मात्र या ठिकाणी अधिवेशनामध्ये प्रत्येक जण खरं तर या आमदारांची वाट बघताना बघायला मिळतात. कारण हा कॅश बॉम्ब जेव्हा फुटल्यानंतर नेमकं आमदारांची प्रतिक्रिया काय असेल. सत्ताधाऱ्यांमध्ये आपण बघतोय की गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी असलेल्या या तीनही राजकीय पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद बघायला मिळत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाद बघायला मिळत आहेत. निवडणुकीच्या वेळेस देखील निलेश राणे आमदार आहेत, त्यांनी जो आहे तो कॅश बॉम्ब फोडलेला बघायला मिळाला होता. त्यामुळे दोस्तीतच कुस्ती सुरू असल्याचं बघायला मिळतंय. अशामध्ये समन्वय राखावा अशा संदर्भातली बैठक आदल्या दिवशी रात्री होतीये आणि दुसऱ्या दिवशी एका आमदाराचं नाव पुढे येऊन एक कॅश बॉम्ब जो आहे तो विरोधक फोडताना बघायला मिळत आहे. त्याच्यामुळे नेमका हा मुद्दा काय आहे आणि कशा पद्धतीचा आहे याच्यावर नेमकं सत्ताधाऱ्यांमध्येच असलेले जे मित्रपक्ष आहेत त्यांचं नेमकं उत्तर काय असेल हे सगळं पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. वैदेही, या व्हिडिओमध्ये दिसणारे आमदार हे महेंद्र दळवी आहेत आणि ते कोकणातले, तसंच सगळं सांगितलं जात असलं तरी साम टीव्ही या व्हिडिओची पुष्टी करत नाहीये. मात्र एक महत्त्वाचा मुद्दा, सध्या एआयचा काळ आहे, सतत वेगवेगळे व्हिडिओ तयार केले जातात, त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर विचार करणं, त्या बाजूनेही विचार करणं तितकंच आवश्यक आहे. नक्कीच सध्या एआय या तंत्रज्ञानाच्या मदतीनं देखील अनेक व्हिडिओ बनवले जातात. पण हा जो व्हिडिओ त्या ठिकाणी पोस्ट करण्यात आलेला आहे हा एआयच्या मदतीनं बनवण्यात आलेला व्हिडिओ आहे की ओरिजिनल व्हिडिओ आहे की कोणी केलेलं स्टिंग ऑपरेशन आहे हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. कारण मुद्दा हा अतिशय गंभीर आहे. एकीकडे महाराष्ट्रामध्ये आर्थिक परिस्थिती जी आहे ती बिकट असताना दुसरीकडे अशा पद्धतीनं पैशाच्या ज्या आहेत त्या गठ्ठीच्या गठ्ठी बघायला मिळत आहेत आणि त्या ठिकाणी त्याचं काउंटिंगही होताना बघायला मिळत आहे. त्याच्यामुळे इतके पैसे कोणाकडे आहेत आणि कोणाच्या घरी अशा पद्धतीनं जे आहेत ते एकावर एक लावून ठेवलेले आहेत हे खरं तर विचार करण्यासारखी बाब आहे. आणि अशामध्येच आमदारांचं नेमकं काय म्हणणं असेल आणि सत्ताधाऱ्या आमदारांमध्ये खरं तर ही चर्चा आहे, त्यांच्यावर केलेला आरोप आहे. त्याच्यामुळे या सगळ्या संदर्भात सत्ताधारी पक्षाचं मत काय असेल, खास करून मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचं नेमकं काय म्हणणं असेल हे पाहणं महत्वाचं असेल. सोबतच असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील आमदारावर खरं तर हा आरोप होताना बघायला मिळत आहे. त्याच्यामुळे एकत्रित असलेल्या महायुतीमध्ये ही मित्रपक्षांचं नेमकं म्हणणं काय असेल ते पाहणं महत्वाचं असेल. वैदेही, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा की अंबादास दानवेंनी हा सवाल उपस्थित केलेला आहे. आज खरं तर शेतकरी कर्जमाफी, अतिवृष्टीमुळे शेतकरी पिचलेला असताना त्यांच्यापर्यंत मदत काही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. विरोधी पक्षनेतेपदे हे सगळे महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करायचे होते. त्याआधीच अशा पद्धतीनं अंबादास दानवे यांनी हा कॅश बॉम्ब टाकलेला आहे. या संदर्भात विरोधकांची आधी काही चर्चा झाली होती का? त्या संदर्भात तुम्हाला काही माहिती मिळतेय? बघा, काल रात्री जी आहे ती बैठक रेडिसन ब्ल्यू येथे पार पडलेली आहे. खास करून शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांची आणि नेत्यांची ही बैठक होती. या बैठकीमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी संदर्भात चर्चा झाली असल्याची देखील माहिती मिळत आहे. याच्यामध्येच 5 ते 6 दिवस आता सध्या अधिवेशन आहे. या अधिवेशनामध्ये सरकारला कशा पद्धतीनं घेरावं, कशा पद्धतीनं मुद्दे उचलून ठेवावेत, शेतकऱ्यांचा मुद्दा हा अतिशय गंभीर आणि नाजूक आहे, त्याला कशा पद्धतीनं जे आहे ते पुढे मांडण्याचा प्रयत्न करावा असं सगळ्या संदर्भात चर्चा झाली असल्याची माहिती मिळते. आणि याच्यामध्येच हा कॅश बॉम्ब जो आहे तो आज सकाळी ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी पोस्ट केले असल्यामुळे एक महत्वाची बाब म्हणावी लागेल. कारण आजचा जो मुद्दा आहे, आज 9:30 वाजता जे विरोधक आंदोलन करणार आहे ते शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर करणार आहे. आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर हे आंदोलन करत असताना शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा आहे, अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा मुद्दा आहे, त्यासाठी कुठलाही प्रस्ताव केंद्राकडे पाठवला नाहीये तो एक मुद्दा आहे. आणि असे अनेक गंभीर मुद्दे शेतकऱ्यांच्या संदर्भातले असताना अशा संदर्भातला हा कॅश बॉम्ब येणं म्हणजेच एक त्यांच्या जखमांवर मीठ चोळल्यासारखं आहे का, हा खरं तर मुद्दा उपस्थित होतोय. एकीकडे सत्ताधारी म्हणतायत की सध्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे, राज्याच्या तिजोरीमध्ये पुरेसा पैसा नाहीये, वित्तीय तूट आहे. आणि दुसरीकडे अशा पद्धतीनं कॅश मोठ्या प्रमाणात जी आहे ती व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ खराच आहे की एआय आहे हे सगळं तपासणंही महत्वाचं आहे. कारण आरोप गंभीर आहेत आणि या आरोपाला उत्तर देताना आता सत्ताधारी कशा पद्धतीनं बाजू लावून धरतील हेही पाहणं महत्वाचं असेल. वैद्य, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलेलं की 13 आमदार संपर्कात आहेत. तर
जे आमदार संपर्कात आहेत त्यांच्यासाठीचे पैसे होते का, ते हे खोके होते का, असा प्रश्न सुद्धा यावरून आता उपस्थित होऊ शकतो. बघा, विरोधकांचे हे असे अनेक आरोप जे आहेत ते या ठिकाणी बघायला मिळत आहेत. कारण एकीकडे काल संजय शिरसाट म्हणालेले आहेत की त्यांच्या संपर्कामध्ये अनेक आमदार आहेत, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या आमदारांवर आरोप जे आहेत ते पैशाच्या संदर्भात होताना बघायला मिळत आहेत.